कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं लग्न 2009 मध्ये झालं, तेव्हा माझे मिस्टर पुण्यातच पोस्टिंग होते। पुण्यात होते? हां, पुण्यातच होते। म्हणजे तेव्हा व्यवस्थित अगदी सगळं? तेव्हा व्यवस्थित होते। त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी कारगिलला गेले। कारगिल? हां, मग त्यांना 2019 पासून आधी पायाचं ऑपरेशन झालं आणि नंतर 1 वर्षाने दोन्ही हात मोडले। ट्रेनिंग मध्ये ते कोर्स करताना ट्रेनिंग मध्ये दोन्हींचं काम झालं आणि 3ऱ्या वर्षी पुन्हा मग ब्रेन ट्यूमर त्यांना सिक्कीमला होतो। त्यांना सिक्कीमला गेल्यावरती ऑक्सिजन लेवल कमी होता, तर तिथे त्यांना पॅरालाइजचे झटके यायला लागले। तर त्यांना ते ब्रेन ट्यूमर होतं। तिथनं पुढं मग त्यांना कोलकाता कमांड हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, तिथं ऑपरेशन वगैरे। तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की काहीच शक्यता नव्हती वाचण्याची वगैरे। पण आता तुम्ही किती वर्ष झाली लग्नाला? आता 15 वर्ष झाली माझ्या। 15 वर्ष तुम्ही हसत हसत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताय। नमस्कार। माझं लग्न 4 वर्ष झाले माझ्या लग्नाला। मिस्टर आर्मी मध्येच आहे आणि त्यांना 2010 मध्ये आसामला असताना उग्रवाद्यांसोबत फायरिंग मध्ये त्यांच्यावर ग्रेनेड टाकला होता आणि त्यांना खूप जखमा आहेत त्यांच्या शरीराला। 6 महिने हॉस्पिटलमध्ये होते ते। 1 महिना तर शुद्धीवर पण नव्हते म्हणतात, सांगतात ते असं। माझ्या लग्नाच्या आधी झालं हे सगळं? लग्नाच्या आधी झालंय? 2010 मध्ये झालं? आणि लग्न कधी झालं तुमचं? आता माझं 20 मध्ये लग्न झालं। पण ज्या वेळेला 2020 त्यांनी सांगितलं, नंतर माझ्या बाबांचे अजून बाबांचं आणि माझाच होकार होता लग्नाला। मी म्हटलं ठीक आहे ना, मी करते लग्न असं। किती मस्त रे! काय म्हणजे माझ्या बाबांनी मला खूप सपोर्ट केला की मुलगा चांगला आहे। पण कसा आहे मुलगा? चांगला, स्वभाव खूप छान आहे त्यांचा, प्रेमळ आहेत। हां, प्रेमळ आहेत। वा वा वा। नमस्कार, बोला। माझं लग्न 2012 मध्ये झालं। 12? हां, ते लगेच आरआरला पोस्टिंग होते। कुठे? आरआरला पोस्टिंग होते। मग लगेच गेले, 15 दिवसानंतर सोडून गेले मला। म्हणजे लग्न झाल्यावर 15 दिवसांनी परत? हो, परत तिकडे गेले। मग 6 महिन्याने रिटर्न आले आणि मग 2014 मध्ये ते म्हणजे खेळाडू होते, म्हणजे कबड्डी वगैरे खेळताना त्यांचा गुडघ्यामध्ये डॅमेज काय झालं, म्हणजे मार लागला होता। म्हणजे दोन्ही गुडघे काम करत होते। 6 महिने बेड रेस्ट होती त्यांना। नंतर परत तसं थायलंडमध्ये गेल्यानंतर बर्फाने वगैरे त्रास झाला, म्हणजे खूप त्रास झाला। आता ओके, आता व्यवस्थित आहे। खरंच यांचे प्रत्येकीचे अनुभव ऐकल्यानंतर असं अंगावर काटा येतो। तुमच्या बाबतीत जेव्हा झालं तेव्हा लग्न झालेलं होतं? लग्न होऊन 2 वर्ष झाली होती आणि मी म्हणजे 5 महिन्याची प्रेग्नेंट होते। त्यावेळेस यांना तिकडं आसाममध्ये गेमची प्रॅक्टिस करताना, म्हणजे हँडबॉल थ्रो करताना आतमध्ये ब्लिडिंग होऊन असं ब्लडचे क्लॉटेड बनले आणि इन्फेक्शन झालं त्यांना आणि त्यांची पूर्ण बॉडी बधीर झाली। ड्युटीवर होते तिकडे? ऑन ड्युटी होते। ऑन ड्युटी होते? हो। MH किर्तीमध्ये यांची ट्रीटमेंट सुरू होती। त्यानंतर मग क्वीन मेरीमध्ये यांनी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली। कोर्स करत करतच त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपली जिद्द कमी नाही करू दिली। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी गेमची प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली। पुन्हा आता त्यांनी इंटरनॅशनल नॅशनल लेवलचे मेडल्स मिळाले त्यांना। परत आयवास वर्ल्ड गेम जो पोर्तुगालमध्ये झाला त्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल। त्यांची एक इच्छा आहे की मी ऑन ड्युटी असताना मी इंडियासाठी जे मला खेळायचं होतं ते नाही करू शकत होतं, ते मी आत्ता म्हणजे करतोय आणि माझी इंडियासाठी ऑलिम्पिकसाठी खेळायची माझी इच्छा आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।